नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता स्वानंदी आणि समर हे राजवाडे यांच्या म्हणजे त्यांच्या घरी येताच आता अर्पिता समोर येऊन आता स्वानंदी अर्पिताला पुन्हा आता प्रश्न विचारते. तर अर्पिता म्हणते की हे बघ स्वानंदी, आम्ही या घरात आलो तर तुला त्रास व्हायला लागला आहे, बरोबर ना? आणि इकडे आता अर्पिता म्हणते की हे बघ, मी जर इथे आले तर तुला या घराचा ताबा मिळणार नाही, म्हणून तू हे सगळं करते ना स्वानंदी. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की स्वानंदी, तू 2 रूपं माझी नाही आहेत तर 2 रूपं तुझे आहे वहिनी. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की 2 रूपं जर माझे आहे तर तसं सिद्ध करा शकताय का, करू शकताय? आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की तुम्ही जर करू शकत नाही तर मी करू शकते. स्वानंदी म्हणते की कारण तुमचा खरा चेहरा मलासुद्धा आजच कळाला आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मी तरी सिद्ध करू शकते. तर अर्पिताला धक्का बसतो आणि अर्पिता चक्कर येण्याचं नाटक करू लागते. तेव्हा मल्लिका म्हणते की आप्पी तू ठीक तर आहेस ना? आणि स्वानंदी म्हणते की त्यांना एवढं काहीच होत नाही आहे, फक्त थोडासा घाम आला आहे. आणि ते ऐकताच आता अर्पिताला बाजूला करत बोट करत आता मल्लिका म्हणते की हे बघ स्वानंदी, आता तुझं बस झालं. कुणाचा जरी माझ्या मुलावर विश्वास नसला तर माझ्या आप्पीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि स्वानंदी म्हणते ही तर चांगली गोष्ट आहे आणि फक्त तो विश्वास तिने सार्थ ठरवावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि मल्लिका म्हणते की काल आशिष ज्या पद्धतीने तिच्यासोबत असा वागला तेव्हा मीच तिला सासरी पाठवणार नाहीये. आणि मल्लिका म्हणते की समर, आता ही गोष्ट फायनल आहे आणि पुढे आता कुणीच इंटरफेअर करायचं नाहीये यामध्ये. आणि मल्लिका म्हणते की आता विषय पूर्णपणे बंद. आणि आता मल्लिका म्हणते की चल अप्पी, आणि मल्लिका घेऊन जाऊ लागताच इकडे आता स्वानंदी म्हणते की थांबा, विषय तर तुम्ही सुरू केला आहेत. आणि मल्लिका म्हणते की समर बघतोयस ना तू हे काय चाललंय? तर आता स्वानंदी म्हणते की आता ते जे बघणार आहे ते खरं असणार आहे. ते ऐकून आता समर म्हणतो स्वानंदी तुम्ही काय बोलताय, जे कळेल तसं बोला. आणि इकडे आता आजी म्हणते स्वानंदी काय खोटं आणि काय खरं नाहीये ते सांग ना मला. तर तेवढ्यात स्वानंदीचा मोबाईल वाजतो आणि लगेच आता स्वानंदी फोन उचलत हॅलो असे बोलून आत या, मी वाट बघते असे सांगते. तर मल्लिकाला धक्का बसतो आणि लगेच आता आशिष त्याच्या आईवडिलांना घेऊन दरवाजात आलेला असतो. अंशुमन, अर्पिता, मल्लिका सगळेजण आता त्यांना बघताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि इकडे आता मंदाकिनी आदिराला म्हणत असते माझी पोरगी लहान आहे पण बघ चांगला संसार करते की नाही. आणि मंदाकिनी म्हणते की बघितलं का तुझ्या आईची एकतरी तक्रार आली का माझ्या मुलींबद्दल, आणि माझ्या दोन्ही मुलींनी संसार कसा करायचा हे ना तू माझ्या मुलींकडून शिकलं पाहिजे. तर आदिरा आता डोक्याला हात लावते आणि लगेच आता रागाने मंदाकिनी आतमध्ये निघून जाते. तर आता इकडे आदिरा डोक्याला हात लावते तेव्हा रोहन आता आदिराला समजावतो. आणि लगेच आता स्वानंदी इकडे राजवाड्यांच्या दरवाज्यात आलेल्या आशिषच्या आईवडिलांना म्हणते की या काका काकी या. तर समरला आता धक्का बसतो आणि आता नाटक करत अर्पिता म्हणते की यांना आतमध्ये बोलावते. अगं स्वानंदी, यांनीच तर मला घराबाहेर काढले. आणि अर्पिता म्हणते की कशाला आले ते इथे, हे का आलात तुम्ही इथे? आणि अर्पिता म्हणते की निघून जा इथून. तर बोट करत समर म्हणतो अर्पिता थांब. आणि अर्पिता म्हणते की हे लोक माझा छळ करतायत. तर समर म्हणतो की पण त्यांना आपण हाकलून नाही देणार आहोत. आणि समर म्हणतो की या तुम्ही प्लीज आतमध्ये या. तर आशिष त्यांच्या आईवडिलांसमोर आतमध्ये येतो आणि सगळेजण आतमध्ये येताच आता अर्पिता म्हणते दादा मला यांचं तोंडही बघायचं नाहीये. आणि लगेच आता समर म्हणतो स्वानंदी हे सगळं काय चाललंय आणि हे सगळे इथे का आलेत? स्वानंदी म्हणते की राजवाडी सगळं चित्र क्लिअर होईल, फक्त थोडासा वेळ द्या. आणि मल्लिका म्हणते की चांगली पट्टी पडून ना हिनेच आणलं असेल यांना. तर स्वानंदी म्हणते कुणी कोणाला पट्टी बडवली ना ते कळेलच. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की या आशिषने पुन्हा जर माझ्या मुलीवर हात उगारला. तर स्वानंदी म्हणते मग आपण आहोत ना, आपण बघून घेऊयात, पण आत्ता त्यांना बोलू द्या. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते आशिष भाऊजी आणि काकू तुम्ही बोला आणि तुम्ही आता जे काही मला सांगितलंच ते इथे आता सगळ्यांना सांगा असे आता स्वानंदी बोलते. आणि अर्पिता म्हणते की म्हणजे वहिनी तू यांच्याशी बोललीस? तर स्वानंदी म्हणते का जगातली कुठलीही माणसे एकमेकांसोबत बोलू शकतात. आणि लगेच आता आशिष म्हणतो की दादा तुमच्या समोर काल जो प्रकार घडला तो मी स्वतः केला नव्हता. तर समर म्हणतो म्हणजे? तर आशिष म्हणतो की दादा म्हणजे मला अर्पितासोबत असं वागायचं नव्हतं. आणि आता आशिष म्हणतो की आम्ही कुठेही घरात किंवा घराबाहेर अर्पितावर कधीच हात उचललेला नाहीये, कधी तिला शिवीगाळ केली नाही किंवा ठरवून तिच्याशी कधी वाईटही वागलो नाही. आणि आशिष म्हणतो की कदाचित आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, कारण काही अपेक्षा तिच्या आम्ही पुऱ्या करू शकल्या नसतो, पण आम्ही तिच्याशी कधीच इंटेन्सली वाईट वागलो नसल्याचे आता आशिष बोलतो. समर म्हणतो मग काल जे घडलं ते काय होतं? तू तिला ढकललं, घरातून हाकललंस. आणि लगेच आता आशिष म्हणतो की दादा आम्ही असं काहीच केलं नाही, फक्त अर्पिताने मला तसं करायला भाग पाडलं. आणि लगेच आता आजी म्हणते काय? समरला धक्का बसतो. तर आशिष म्हणतो हो, ती नेहमी ना चिडचिड करायची आणि घडलेली हकीकत आता आशिष सांगू लागतो. आणि इकडे आता ज्या वेळेस आता
इकडे अर्पिता तिच्या घरी असते त्यावेळेस आशिष म्हणतो, काय अर्पिता तुला स्वतःच्या बाळाकडे सुद्धा बघायचा कंटाळा आला का? तर अर्पिता म्हणते, बस झालं, ही सगळी कामं ना तुमच्या घरातल्या बायका करत असतील आणि मी अजिबात करणार नाही. आणि जर तुम्ही मला हे असले कामं करायला सांगताल तर मी माझ्या बाळाला घेऊन कायमची निघून जाईल. मग बघा, असे ब्लॅकमेल आता अर्पिताने आशिषला केलेलं असतं. आणि मला तुम्ही त्रास देताय अशी मी तुमच्यावर केस ठोकीन असा दम अर्पिताने दिलेला असतो. आणि लगेच आता आशिष म्हणतो, अर्पिता काय बोलतेस? अर्पिता म्हणते की मग मी सांगेल तसं करा. तुम्ही मारत मारत मला ना माझ्या घरी घेऊन जा. मी बायको म्हणून सून म्हणून कशी आदर्श नाही आणि योग्य नाही हे तिथे पटवून द्या आणि सांगा. आणि मलाही माझ्या घरात नको आहे असं तुम्ही माझ्या माहेरच्या माणसांना सांगा. आशिष म्हणतो की अर्पिता तू काय बोलतेस? मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आशिषने सांगितलेलं असतं की आपण परदेशात जाऊ, मग मी नोकरी करेन आणि तू मी आणि बाळ आनंदात राहू. आणि अर्पिता म्हणते मला कुठेच जायचं नाही, मला माझ्या घरी जायचं आहे माझ्या आईसोबत. नाही तर मी माझ्या बाळाला घेऊन कायमची निघून जाईल. तेव्हा करणार आहे ना मी सांगेन तसं. असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी अर्पिता देते. तर अर्पिताने आशिषला आता बळजबरीने तसं करायला भाग पाडलेलं असतं. आणि लगेच आता समोर म्हणतो की कुठली आई असे करेल आणि कुठली बायको असं वागेन आणि का? आणि लगेच आता आशिषची आई म्हणते की कारण तिला आमच्या घरातला राहायचं नाही आहे समर साहेब. आम्ही खूप कष्टातून वर आलेली माणसं आहोत आणि आम्ही बिझनेस कमवून कष्ट करून पैसा कमवला, पण आमच्या घरातील माणसे आणि घरातील संस्कार अजूनही तसेच आहे समर साहेब, असे आशिषची आई आता समरला सांगते. खूप पैसा आला म्हणून आमचं सगळं घर आम्ही नोकर चाकरांवर टाकून देणारी माणसं नाही आहोत असे आता आशिषची आई सांगते. आणि अर्पिता यापेक्षा आमच्यामध्ये मिसळत नाहीये, ती खूप वेगळी आहे आणि तिला जसं घर हवं होतं तसं घर नाही आमचं. आणि लगेच आता त्या आशिषचा मामा म्हणतो की समर साहेब तुमच्याकडे बघून आम्ही अर्पिताला आमची सून करून घेतलं, कारण तुमच्यातला साधेपणा आम्ही बघितला आणि तुमच्या बहिणीला संसार म्हणजे काय, नाती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय यातलं काहीच कळत नाहीये समर साहेब. आणि 2-2 दिवस आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर पडायचं नाही तर तासन तास आपल्या आईशी बोलायचं, एवढंच तिचं काम. आणि एवढंच तुमच्या बहिणीला येतंय साहेब. तर मल्लिका म्हणते अहो काय बोलताय तुम्ही? मल्लिका म्हणते की म्हणजे माझ्या मुलीने आता फोनवर बोलणं मग काही चूक आहे का? आणि लगेच आता आशिषची आई म्हणते की अहो मल्लिका ताई मी सुद्धा एक आई आहे आणि सासरी गेलेल्या मुलीबद्दल आपल्याला काळजी वाटते आणि ते मी समजू शकते, पण मुलीच्या संसारात आणि मुलीच्या घरात कितपत ढवळाढवळ करायची याला सुद्धा मर्यादा असते. अतिशय सुंदर असं बोलणं आता इकडे आशिषच्या आईने आता मल्लिकाला समजावलेलं असतं. आणि तुमची मुलगी दिवस रात्र बारीक सारीक गोष्टीवरनं सगळी काही फोन करून आमच्या तक्रारी तुम्हाला सांगायची मल्लिकाताई, आणि तुम्ही फक्त एकच बाजू ऐकून त्यानुसार तिला सल्ले द्यायचे आणि त्या सल्ल्यानुसार ती आमच्याशी वागायची आणि मग ती आम्हाला त्रास द्यायची. आणि हे असं खूप दिवस चालू होतं. तर लगेच आता आशिषचा मामा म्हणतो की मल्लिकाताई तुमच्या मुलीने माझ्या बायकोवर हात उचलला. आणि लगेच आता इकडे बाळ आजारी असताना आता आशिषच्या आईने कसं तिला आता हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं तर तिने पार्टीला जायचं सांगून कसा नकार दिला आणि कसा आशिषच्या आईचा हात पिरगळवला, हे सगळं आता आशिषच्या आईवडिलांना समरला सांगितलेलं असतं. तर समरला धक्का बसतो आणि एवढं करूनही आम्ही तिला काहीच बोललो नसल्याचे आता ते बोलतात. आणि मल्लिका म्हणते की अहो काय अर्पिताच्या अंगावर ना मी वळ बघितलेत काल. तर आशिष म्हणतो अहो मेकअप असेल तो नीट बघाच, आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर माझ्या आईच्या हातावरचा डाग बघा असे करत आता आशिषची आई लगेच हात दाखवते आणि तिच्या हातावर आता अर्पिताच्या हातात चांगलाच वळ असतो धरलेल्या हातावर. आणि आशिष म्हणतो तिचा हात पिरगळवल्यामुळे तिचा हात काळा निळा पडलाय. लगेच आता राग घेऊन अर्पिता म्हणते बस झाला आता, सगळेजण खोटं बोलतायत आणि सगळे मिळून मला तोंडावर पाडतायत. आणि लगेच आता आशिष म्हणतो नाही अर्पिता आज नाही, आज आम्ही तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये. आणि अर्पिता म्हणते की याचा परिणाम काय होणार माहितीये का? तर आशिष म्हणतो काही नाही होणार, कारण आमच्या बाजूने बोलणारं कोणी आहे आज याची आम्हाला खात्री आहे या घरात. आणि लगेच आता काही जरी झालं तरी तो अन्विषाला माझ्यापासून तोडू शकत नाही असे आता आशिष बोलतात. आता अर्पिता पुढे येते तर हात कर स्वानंदी म्हणते बस झालं आता पुरे. आणि मल्लिका म्हणते स्वानंदी तू मध्ये पडू नकोस. तर आता स्वानंदी म्हणते की काल अर्पिता ताईवर त्यांनी हात उगारला तर आपण मध्ये पडलो ना. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की म्हणजे अच्छा तू यांना सपोर्ट करतेस का स्वानंदी, आणि म्हणूनच हे एवढे शेपारले. तर अर्पिता म्हणते पण तुमच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? आणि अर्पिता म्हणते हे बघा मुलगी लहान आहे आणि ती माझी आहे आणि मी जर कोर्टात सांगितलं ना तर ती माझ्याकडेच येईल. लगेच आता स्वानंदी म्हणते की अर्पिता ताई मुलगी तिच्या सासरच्यांवर अत्याचार करते असा व्हिडिओ जर कोर्टात दाखवला तर. आता ती ऐकून मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो आणि अर्पिताला धक्का बसतो. आणि लगेच आता अर्पिता म्हणते व्हिडिओ? तर स्वानंदी म्हणते हो एकच मिनिट.
आणि लगेच आता तिच्या सासूबाईवर अर्पिताने कसा हात उघडला, कसा हात पिरघळला आणि इकडे आता आशिषसोबत ती कशी वागली हे सगळं त्या व्हिडिओमधून आता सगळ्यांना स्वानंदी दाखवते. आणि समर तो व्हिडिओ बघताच आता समरला सगळ्यात मोठा धक्का बसतो. स्वानंदी म्हणते ही माऊली स्वतःच्या मुलाकडे आणि नातीकडे बघत गप्प होती. आणि स्वानंदी म्हणते की खाल्ल्या मिठाला लोक जागतात म्हणून त्यांच्या घरातील स्टाफने हे सगळं चोरून शूट केल्याचे आता स्वानंदी बोलते. तेव्हा आता पुढे स्वानंदी म्हणते की अर्पिताताई तुमच्या विरोधात उभी राहणारी खूप माणसे आहेत, तुमच्या पैशाला किंवा तुमच्या अधिकाराला घाबरणारे नाहीयेत आणि काही माणसं इमानदार आणि खाल्ल्या मिठाला जागणारी सुद्धा असतात अर्पिताताई, असे आता स्वानंदी बोलते. आणि हा व्हिडिओ त्यातल्याच एकाने केल्याची स्वानंदी बोलते. आणि तुम्ही आशिषला दिलेली धमकी, त्यांच्या आईचा पिरगळलेला हात हे सगळे या व्हिडिओमध्ये दिसतंय, पाहिलं ना राजवाडे, असे स्वानंदी समरला बोलते. स्वानंदी म्हणते की हे आहे खरं रूप तुमच्या लाडक्या बहिणीचं. तर समरला आता धक्का बसतो. आणि स्वानंदी म्हणते की काल त्या घरात आल्यापासून मला शंका येत होती, कारण त्यांचं वागणं घटकेला बदलत होतं, सगळंच सगळं आधी अगोदर ठरल्यासारखं. आणि अर्पिता म्हणते की मला माझ्या आईकडे राहायचंय. तर आता स्वानंदी म्हणते की मग तुम्हाला आईकडे राहायचं होतं तर मग यांच्यासोबत लग्न का केलं. तर अर्पिता म्हणते की यांच्याकडे आपल्यासारखं घर नाहीये. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की मी राजवाडे आहे आणि मी राणीसारखी राहते आणि राणीसारखी राहणार आणि राणीसारखी राहिली. तर ते ऐकून आता समरला राग येतो आणि रागाच्या रुद्रावताराने मोठ्याने अर्पिता असे ओरडत आता समर अर्पितावर धावून जात सनकन अर्पिताच्या कानाखाली मारतो. आणि लगेच आता समर स्वानंदीला म्हणतो की तुम्ही या आशिषच्या आईवडिलांना इथे घेऊन आलात ते बरं केलं आणि माझं तुम्हाला आता यापुढे जे काही करायचं त्याला पूर्ण पाठिंबा आणि सपोर्ट असेल. आणि ते ऐकताच आता इकडे अर्पिताला धक्का बसतो. तर समर म्हणतो अर्पिता आत्ताची आत्ता बॅग भरायची आणि तुला जिकडं जायचं तिकडं जायचं, पण इथे तू राहायचं नाहीस. आणि इकडे आता समर म्हणतो की तुम्हाला जर अर्पिताला घरात घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर हिला माझ्या घराचा दरवाजा कायमचा बंद आहे, ती कुठेही जाऊ शकते. आणि आता समरने अर्पिताला तिची लायकी आणि आता तिचं कर्तव्य दाखवून दिलेलं असतं. आणि स्वानंदीने आता अर्पिताचा खरा चेहरा धारदार शस्त्राच्या भरदार पुराव्याने दाखवून दिलेला असतो. तर कशी वाटली स्वानंदी ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.